मित्रांनो, पीएम किसान योजना संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट सरकारतर्फे आलेला आहे. बघा, पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 9,000 रुपये पर्यंत वाढ होणार का? राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकीत असलेला हप्ता हा कधी वितरण होणार? असे अनेक सारे प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेले आहे. याच्या संदर्भातील काही नवीन असं अपडेट हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. बघा, आता आपण जर पाहायला गेलं तर मित्रांनो, 1 फेब्रुवारीला केंद्र शासनाच्या माध्यमातून बजेट सादर केला जाणार आहे. यापूर्वी आपण जर पाहिलं की काल आर्थिक इथं जसं की सर्वेक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये पीक विमा असेल, कर्जाचं वितरण असेल, राज्यातील केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पीएम किसान सारख्या योजना असतील, यामुळेच साहजिकच शेतकऱ्यांचा कुठेतरी मदत होतो असं देखील या सर्वेक्षणामध्ये दिसून येत आहे. परंतु बिहारच्या इलेक्शन पूर्वीच जसं की कर्पूरी इथं ठाकूर यांच्या सुरुवात करण्यात आली. राज्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबवली जाते. पण आपण जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने सर्व शेतकऱ्यांच्या इथं पीएम किसान योजनेमध्ये 9,000 रुपयाची वाढ कधी होणार आणि त्या व्यतिरिक्त नमो शेतकरी योजना जो थकीत राहिलेला आहे, जो थांबलेला रखडलेला असणार आहे, तो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की भरपूरसे शेतकरी हे नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं आतुरतेने वाट बघत आहे. आणि त्याही व्यतिरिक्त आणि महत्त्वाचं जर म्हटलं तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही एकच असणार आहे. कुठेतरी सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे बघा, सर्व शेतकऱ्यांना एक खुशखबर तर असणारच आहे. त्याबरोबर बघा, आता खुशखबर आपण जर म्हणायला गेलो तर नमो शेतकरी योजनेमध्ये 9,000 रुपयाची वाढ म्हणजेच बघा, आता सर्व शेतकऱ्यांसाठी किती मोठा आनंदाचा आणि सर्व शेतकऱ्यांना इथं जसं की दिलासा देणारं हे महत्त्वाचं अपडेट ठरणार आहे. कारण की बघा, 9,000 रुपयाची वाढ पीएम किसान योजनेमध्ये आता सरकार करणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचं काय होणार? नमो शेतकरी योजना बंद तर पडली नाही. आता त्या व्यतिरिक्त असे देखील प्रश्न भरपूरशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये इथं पडत आहे आणि त्यांना गोंधळत आहे. ते म्हणजे बघा, नमो शेतकरी योजना खऱ्या अर्थाने जर चालू आहे तर आपल्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार? आता बघा, इथं चालू जे आता नमो शेतकरी योजनेचे पैसे असणार आहे ते कधी आम्हाला क्रेडिट होणार? हेच जो काही आता प्रश्न असणार आहे, तो सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जसं की पैसे कधी क्रेडिट होणार, कधी क्रेडिट होणार, हाच देखील प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. शेतकरी बांधवांना बघा, आपण जर पाहायला गेलं तर अशा प्रत्येक राज्याच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांमुळे शेतकऱ्यांना काहीसा जसं की आधार मिळतो असं देखील या ठिकाणी दिसून आलेलं आहे. यापूर्वी जर आपण पाहायला गेलं तर 2023-24 मध्ये सुद्धा बजेट हे सादर करताना मोठ्या प्रमाणात या पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात होती. पण आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 15 दिवसांपूर्वी मुंबई येथे पार पडलेला जो काही कार्यक्रम होता, याच्यामध्ये सुद्धा स्वामीनाथन म्हणजे जसं की फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा या सन्मान निधीमध्ये वाढ करण्याची मागणी ही करण्यात आलेली आहे. आता बघा, 2022 पासून स्वामीनाथन फाउंडेशनच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधीमध्ये वाढ करण्याची मागणी ही केली जात आहे. पण आपण जर एकंदरीत पाहायला गेलं तर खरोखर याच्यामध्ये वाढ कधी होणार, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो की नमोच्या शेतकरीचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये कधी क्रेडिट होणार, कोणत्या तारखेला मिळणार, कोणत्या दिवशी मिळणार, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीतपणे जर आपण पाहायला गेलं तर ज्या योजनाच्या जसं की काळामध्ये शेतकऱ्यांना काहीतरी आधार देण्यासाठी पीक विमा योजना सक्षमपणे इथं राबवली जाणार होती. परंतु बघा, पीक कर्ज अधिक सक्षम इथं दिलं जाणार, त्याच्या जसं की लिमिटमध्ये काही वाढ करण्याचं, याचबरोबर शेतकऱ्यांना दिली जाणारी ही काही डायरेक्ट बेनिफिट आहे, आता यामध्ये वाढ करण्याचं, यावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून यामध्ये जसं की भर देण्यात आलेला आहे. आता आपण जर पाहायला गेलं तर शक्यता हे देखील दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवरती पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने आतापर्यंत कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्याही भागातून जसं की प्रस्ताव दिला नसल्याची माहिती समोर आलेली आहे. परंतु आपण जर पाहायला गेलं तर यापूर्वी सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून जसं की सांगण्यात आलं आहे की अशा आधारे वाढ करण्याचा कुठेतरी शक्यता नाही किंवा इथं कुठल्या तरी असा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. परंतु एकंदरच आपण जर सध्याचं इथं कालावधीमध्ये जर पाहायला गेलं तर सुरू असलेल्या हालचाली या योजनेच्या काळामध्ये शेतकऱ्यांना यांना दिलासा देणारा हे दिसू शकतो. आता जसं की पार्श्वभूमीवरती बजेटमध्ये या योजनेमध्ये काहीतरी तरतूद केली जाण्याची शक्यता हे देखील दिसून येत आहे. 1 फेब्रुवारी हे बजेट म्हणजे आजपासूनच बजेट हे सादर केल्यानंतर त्याचबरोबर अपडेट सुद्धा येतं समोर येत आहे. मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर 29 ते 30 जानेवारीच्या दरम्यान
वित्त विभागाच्या माध्यमातून हे जसं की निधी वितरणाला मंजुरी देण्यात येईल आणि त्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता वितरण करण्यासाठी निधी मंजूर केला जाईल. अशा प्रकारचं अपडेट आणि माहिती या अनुषंगाने समोर येत आहे. परंतु जर आपण पाहायला गेलं तर 29 जानेवारी रोजी वित्त विभागाच्या माध्यमातून निधी वितरणाला मंजुरी देण्यात येणार आहे. परंतु अनपेक्षितपणे अपघाताने राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे आपले जसे की लाडके मुख्यमंत्री इथं अजितदादा पवार यांचं निधन झालं. राज्यामध्ये 3 दिवसाचा हा जसं की दुखवाटा इथं जाहीर करण्यात आलेला आहे. आता पार्श्वभूमीवरती आता जर आपण पाहायला गेलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वितरणाला किंवा याच्या पुढच्या इथं कारवाईला जसं की दीर्घाई इथं होऊ शकतो. फक्त नमो शेतकरीचाच नाही परंतु इथं भरपूरशा योजनांचा इथं आता पैशाला इथं निधी वाटपाला इथं जसं की भरपूरसा टाइम लागू शकतो. आपण जर पाहायला गेलं तर इथं 30 जानेवारीला या शेतकऱ्यांचा हप्ता वितरण करण्यासाठी निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिली जाईल. परंतु इथं अपघाती आता जी-आर आलेला नाही. या आज जसं की शुक्रवार दिनांक म्हणजे हा जी-आर रद्द देखील करू शकतो. कारण की बघा आपले मुख्यमंत्र्याचं निधन झालं मग त्याला कोणीच इथं काही करू शकत नाही. सरकारने जी-आर सुद्धा काढला असेल परंतु प्रत्यक्षामध्ये तो जी-आर सुद्धा लागू होणार नाही. कारण की आपण जर पाहायला गेलं तर त्याच दिवशी सर्व आता दुःखद इथं परिस्थिती निर्माण झाली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे इथं निधन झालं. परंतु मोठे इथं सरकार इथं दुःख व्यक्त करत होते आणि मोठ्या इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहायला गेलो तर हर एक व्यक्तींचे मंत्री आणि लाडके मंत्री म्हणाले जर आपण गेलो अजितदादा पवार हे होते. तर हे दुःखद बातमी म्हणून आपल्याला जसं की भरपूरसे इथं दिरंगाई होऊ शकतो, वाट देखील पाहू लागू शकतो. परंतु काही वेळात आणि काही दिवसात हे आपल्याला आनंदाचीच बातमी मिळणार आहे. बाकी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती तुम्हाला जर का सर्वात अगोदर पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.